महत्त्वाची बातमी. शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिना अखेरीसपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होतीये आणि डिजिटल म्हणजेच ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीनं 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शिवसेना सदस्यांच्या मतदानानुसार गटप्रमुख, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, नंतर शिवसेना उपनेते, युवा सेना, महिला आघाडी, स्थानिक लोकाधिकार समिती यासह इतर अंगीकृत संघटना, शिवसेना उपनेते, शिवसेना मुख्य नेते या पदांची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांच्या मुख्य नेता या पदासाठी निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. पक्षाचं शिवसेना प्रमुख पद न स्वीकारता स्वतःसाठी शिवसेना पक्षप्रमुख हे पद त्यांनी नव्याने स्थापन केलेलं होतं. मात्र यावेळी निवडणूक प्रक्रिया न राबवता बहुमताच्या आधारे त्याची घोषणा केली, ज्याची घटनेमध्ये तरतूद नाहीये. त्यामुळे तब्बल 22 वर्षांनंतर शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून या महिनाअखेरीस ही निवडणूक प्रक्रिया सर्व जिल्ह्यांसह इतर राज्यातही राबवली जाईल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते.